वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनानिमित्त पुरस्कारांची घोषणा. पिंजारलेल्या कल्लोळातून. निळी सावळी नौहाळी, नामा निराळाला राज्यस्तरीय सन्मान. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वाङ्मय स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये पिंजारलेल्या कल्लोळातून, निळी सावळी नौहाळी, नामा निराळा यांसह एकूण 11 साहित्यकृतींना राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे वितरण येत्या 23 व 24 मे रोजी होणाऱ्या साहित्य संमेलनात करण्यात येणार असल्याची माहिती शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे आणि संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली. प्राचार्य डॉक्टर G.P. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या परीक्षण बैठकीत प्राध्यापक डॉक्टर अनिल गर्जे, प्राध्यापक डॉक्टर किशोर धनवटे, प्राध्यापक डॉक्टर आशा पालवे, बाळासाहेब शेंदुरकर, स्वाती ठुबे आणि शर्मिला गोसावी यांनी परीक्षण करून अंतिम निकाल जाहीर केला. राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये कादंबरी विभागात संदीप वाकडे यांची वाडा, कथासंग्रह विभागात डॉक्टर संदीप तपासे यांचे पिंजारलेल्या कल्लोळातून, काव्यसंग्रह विभागात डॉक्टर स्वाती पाटील यांचे निळी सावळी नौहाळी, तर गझल संग्रह विभागात बाळ पाटील यांचे नामा निराळा या साहित्यकृतींचा समावेश आहे. याशिवाय आत्मकथन, संशोधन, बालवाङ्मय, लेखसंग्रह आणि प्रवास वर्णन अशा विविध साहित्य प्रकारांतील साहित्यिकांनाही पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यान जिल्हास्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार 2025 अंतर्गत शारदा घोडके यांच्या अव्यक्ताचा चंद्र, दौलत जाधव यांच्या दौलतनामा, सयाजी शिंदे यांच्या चरेविती आणि अर्शद शेख यांच्या अर्शदनामा या साहित्यकृतींची निवड करण्यात आली आहे. पुरस्काराचे स्वरूप शाल, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे असून संमेलनात सर्व विजेत्या साहित्यिकांचा गौरव करण्यात येणार आहे. या सर्व पुरस्कार विजेत्यांचे साहित्य क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे व रफिक शेख, अहिल्यानगर.